नमस्कार मंडळी, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. आज नुकताच दिल्ली येथील विधानसभेचा निकाल जाहीर झाला. या निकालामध्ये अपेक्षित असलेला निकाल लागलाय का असं म्हणता येणार नाही. मात्र येथे भाजपाने बाजी मारली आणि अरविंद केजरीवाल यांच्या आपचा पराभव झाला. यामध्ये अरविंद केजरीवाल यांनाही पराभवाचा मोठा धक्का बसला. त्यांनाही आपल्या मतदारसंघातून मोठा पराभव पत्करावा लागला. गेल्या वेळी जेवढ्या मतांनी ते निवडून आले होते, यावेळी तेवढेही मत त्यांना पडले नाही. त्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा, त्यांच्या पक्षाच्या राजकीय कारकिर्दीचा एक प्रश्न निर्माण झाला. त्यांचं भवितव्य आता भाजप आम आदमी पार्टीचं काय असेल, केजरीवालचं काय असेल, यावर आता येणाऱ्या काळात आपल्याला दिसूनच येईल. मात्र भाजपाला कोणत्याही परिस्थितीमध्ये दिल्ली ताब्यात घ्यायची होती. गेल्या 15 वर्षापासून संपूर्ण देश भाजपाच्या ताब्यात असतानाही केवळ अरविंद केजरीवाल यांच्यामुळं भाजपाला दिल्ली ताब्यात घेता आली नाही असं म्हणता येईल. अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसच्या ताब्यातून, जेथे काँग्रेसची 25 वर्षापासून सत्ता होती, त्या दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांनी एका सर्वसाधारण कार्यकर्त्यांनी, ज्याने भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये एक रान उठवलं होतं आणि अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सहभागी होत, जर देशाची सेवा करायची असेल तर आपण राजकीय पक्ष काढला पाहिजे आणि ह्या राजकीय सिस्टीममध्ये आलं पाहिजे. यासाठी त्यांनी स्वतःचा आम आदमी पार्टी पक्ष काढला आणि त्या पक्षाचं चिन्हही झाडू घेतलं. ज्यामुळे आपल्याला जे राजकारणामध्ये गलिच्छ भ्रष्टाचार चालतो आणि जे काही इतर प्रकार चालतात ते आपल्याला झाडून साफ करायचे देशातील, असा त्यांचा एक रणनीती या पक्षाच्या मागे होती आणि त्यानुसारच त्यांना पहिल्याच निवडणुकीत एका वर्षाच्या पक्ष स्थापन झाल्यानंतर एका वर्षाच्या कार्यकाळात दिल्ली येथील जनतेने अरविंद केजरीवाल यांना संधी दिली आणि त्यांचा पक्ष दिल्लीमध्ये सत्तेत आला. त्यानंतरच्या काळात भाजप ही संपूर्ण देशामध्ये उदयास आली आणि भाजपाने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014मध्ये भाजपाचं सरकार आलं आणि दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांचं सरकार होतं. अनेक राज्य ताब्यात घेतल्यानंतरही दिल्ली आपल्या ताब्यात नाही, हे एक उणीव भाजपाच्या पक्षश्रेष्ठीच्या मनात होती आणि त्यानुसार त्यांनी गेल्या 2 वेळेस प्रयत्न केले. मात्र भाजपाला आम आदमी पार्टीला पराभव करणे शक्य झालं नाही आणि त्यांना त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागला. मात्र यावेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये आम आदमी पार्टीकडून दिल्ली ताब्यात घ्यायची अशी एक रणनीती भाजपाने आखली आणि त्यांना आम आदमी पार्टीकडून केजरीवाल यांच्या ताब्यातून दिल्ली घेण्यात यश आलं आणि त्यानुसार त्यांनी दिल्ली ताब्यात घेतली. मात्र या 5 वर्षाच्या काळामध्ये, गेल्या 2 वर्षामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान जी भाजपाने जी रणनीती संपूर्ण देशामध्ये आखलेली आहे, विरोधी पक्षाचा नायनाट करण्याची, त्यांना संपवून टाकण्याची आणि त्यांच्या नेत्यांनाही धडा शिकवण्याची, त्यांना
वेगवेगळ्या प्रकरणात ईडीच्या माध्यमातून अडकवण्याची ही रणनीती ही दिल्लीमध्ये अवलंबवली गेली. आणि यामध्ये अरविंद केजरीवाल यांनी जे दारू संदर्भात धोरण दिल्लीमध्ये जाहीर केलं, यात भ्रष्टाचार झाल्याचा त्यांनी समोर आलं आणि त्यात अरविंद केजरीवाल यांना अटकवलं गेलं आणि त्यांना जेलमध्ये टाकवलं गेलं. तीच परिस्थिती इतर आम आदमी पार्टीच्या नेत्यासंदर्भात झाली. कोणी शिक्षण संदर्भात भ्रष्टाचाराच्या याच्यात गेलं आणि 10 ते 12 नेते त्यांचे जवळपास जेलमध्ये टाकले गेले. आणि त्यामुळे दिल्लीमध्ये, संपूर्ण दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी आणि आम आदमी पार्टीचे जे प्रमुख आहेत अरविंद केजरीवाल यांची बदनामी झाली आणि तीच भाजपाला या निवडणुकीमध्ये कामी आली. कारण अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये अनेक सुविधा दिल्या. शिक्षण, आरोग्य, सर्वच क्षेत्रामध्ये मूलभूत ज्या सुविधा आहेत त्या या दिल्लीमध्ये सर्वसामान्यांना मोफत दिल्या. आरोग्यासंदर्भात संपूर्ण वार्डामध्ये हॉस्पिटल, दवाखाने सुरू करून गरिबांना मोफत उपचार दिले, मोफत प्रवास दिला, मोफत वीज दिली. असे अनेक चांगल्या गोष्टी ज्या सर्वसामान्यांच्या हिताच्या अशा राबवल्या. मात्र तरीही जी भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये हे आम आदमी पार्टीचे नेते अटकले, त्यामुळे आम आदमी पार्टी आणि त्यांच्या नेत्याची मोठी बदनामी झाली, केजरीवाल यांची मोठी बदनामी झाली आणि त्यातच आम आदमी पार्टीचा पराभव झाला आणि भाजपाला या बदनामीचं रूपांतर यशामध्ये करता आलं आणि भाजपाचा आपल्याला या ठिकाणी विजय झाल्याचं दिसून आलं. कारण आम आदमी पार्टीने जे 5 वर्षात 10 वर्षात इथे कामं केली, त्यावरही 10 वर्षाची जी सत्ता असते त्या विरोधात काही लोकांचंही विरोधात लोक जातात, मतदान करतात. असा एक आपल्याला पायंडा आपल्या देशात, राज्यात दिसूनच येतो. 10 ते 15 वर्षामध्ये अनेक ठिकाणी बदल झाल्याचं आपल्याला पाहावयास मिळालं. तोच फटका येथे आम आदमी पार्टीला बसला, भ्रष्टाचाराचा फटका बसला आणि भाजपाने या निवडणुकीमध्ये जे अरविंद केजरीवाल यांनी धोरण राबवलं मोफत देण्याचं, तेच निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये भाजपाने राबवलं. आम आदमी पार्टीने 2000 देण्याचं सांगितलं लाडली बहीणला, तर भाजपाने आम्ही 2500 देऊ असं एक आश्वासन दिलं. त्यामुळे मतदार पुन्हा भाजपाकडे वळाले. असे अनेक जे काही कूटनीती म्हणता येईल राजनीतीमध्ये, ते भाजपाला राबवण्यामध्ये यश आलं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी जे आम आदमी पार्टीचे प्रमुख आहेत अरविंद केजरीवाल यांची बदनामी केली. त्यांनी भ्रष्टाचार केला, ते शीश महालमध्ये राहिले, असे अनेक आरोप अरविंद केजरीवालवर केले गेले आणि त्याचा फायदा या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात भाजपाला झाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आप आणि काँग्रेस हे सोबत लढले नाहीत. एकत्र येऊन न लढता त्यांनी 16 लढण्याचा जो निर्णय घेतला, त्यामध्येही मोठं मताचं विभाजन झालं या 2 पार्ट्यामध्ये. आणि जो भाजपाचा जो वोटर आहे तो एकगठ्ठा भाजपाच्या पाठीशी उभा राहिला आणि भाजपाला या ठिकाणी यश सोयीस्कर झालं. मात्र भाजपाचा विजय होत असतानाच इकडे आप आणि काँग्रेस यांच्यामध्ये मताचं विभाजन होऊन आम आदमी सत्तेपासून दूर राहिली आणि काँग्रेसला मात्र या आपमध्ये नामुष्कीचा पराभव स्वीकारावा लागला. त्यांना या ठिकाणी जागा मिळवता आली नाही. एकेकाळी जी काँग्रेसची राजधानी
एक बालेकिल्ला काँग्रेसचा आपल्याला म्हणता येईल. इथे 25 वर्ष काँग्रेसच्या शीला दीक्षित यांनी राज्य केलं. 25 वर्ष शीला दीक्षित ह्या मुख्यमंत्री होत्या. मात्र अरविंद केजरीवाल यांनी राजकारणात त्यांच्याकडून ती दिल्ली ताब्यात घेतली आणि आता अरविंद केजरीवाल यांच्या ताब्यामध्ये 10 ते 12 वर्ष ही दिल्ली राहिली आणि येथे पुन्हा भाजपाने आपली निवडणूक रणनीती राबवत अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आणि दिल्ली अखेर ताब्यात घेतली. मात्र यात आता काँग्रेसचा तर सुपडा या ठिकाणी सापत झाला. काँग्रेसची यापुढील रणनीती काय असेल, काँग्रेस कधी कार्यशील होईल, त्यावरच काँग्रेसचं भवितव्य दिल्ली आणि इतर राज्यात आणि देशातही अवलंबून राहील. मात्र सध्या तरी आता इंडिया आघाडी एक पराभवाच्या छायेत आपल्याला संपूर्ण देशामध्ये दिसून येते. तर भाजपाने अनेक राज्य काही गेल्या काही दिवसामध्ये ताब्यात घेतल्याचं आपल्याला दिसून येतं. तुम्हीही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. अरविंद केजरीवालांची बदनामी आणि त्यांनी जे भ्रष्टाचारामध्ये नेते त्यांचे आत गेले जेलमध्ये, त्याचा फायदा भाजपाला झाला का, की भाजपाने विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी निवडणूक जिंकली? ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आपला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. थांबतो.